पित्त हे शरीरातील उष्णता, पचनक्रिया आणि रूपांतरण प्रक्रियेशी संबंधित आहे. जेव्हा पित्त वाढतं तेव्हा शरीरामध्ये उष्णता, आम्लता आणि जळजळ वाढते. पित्त वाढण्याची प्रमुख कारणं म्हणजे आहाराशी संबंधित कारणं. खूप तिखट, आंबट, खारट आणि मसालेदार पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे पित्त वाढतं. जास्त तेलकट, तळलेले आणि गरम अन्न, त्याचप्रमाणे आम्लयुक्त पदार्थ जसं की लोणचं, चिंच, कोल्ड्रिंक्स, उपाशी राहणं किंवा वेळेवर न जेवण करणं, जास्त चहा, कॉफी किंवा मद्यपान करणं यामुळे पित्त वाढतं. जीवनशैलीतील कारणं, खूप उष्ण वातावरणामध्ये राहणं, झोपेची कमतरता, ताण, राग, चिडचिड जास्त होणं, अति काम करणं, शारीरिक किंवा मानसिक यामुळेही पित्त वाढतं. त्याचप्रमाणे सतत चिंता, राग, स्पर्धात्मक वृत्ती, अधीरपणा यामुळेही पित्त वाढतं. ऋतू आणि वातावरणामुळेही पित्त वाढतं, जसं की उन्हाळा आणि पावसाळ्यानंतर पित्त वाढण्याची शक्यता जास्त असते. गरम आणि दमट हवामानामध्ये ही पित्त वाढू शकतं. पित्त वाढल्यानंतर आपल्या शरीरावरती होणारे परिणाम म्हणजे पचनसंस्थेवर परिणाम होतो. ॲसिडिटी, जळजळ होते, भूक जास्त लागते किंवा कमी होते, उलट्या होतात, जुलाब होतात, तोंड कडू लागतं, त्वचेवर परिणाम होतात. त्वचेवर लालसरपणा येतो, पुरळ येतात, पिंपल्स येतात, खाज सुटते किंवा जळजळ वाढते, त्वचा गरम वाटते. डोळ्यांवर परिणाम होतात, जसं की डोळ्यात जळजळ जाणवते, लालसरपणा जाणवतो, डोळे कोरडे होतात. मानसिक परिणाम होतो, जसं की चिडचिड, राग वाढणं, अस्वस्थता, एकाग्रता कमी होते. त्याचप्रमाणे काही शारीरिक लक्षणंही नक्कीच दिसून येतात, जसं की जास्त घाम येणं, त्याचा वास येणं, शरीरामध्ये उष्णता वाढणं, डोकेदुखी, तोंडात किंवा जिभेवर जखमा होणं. दीर्घकाळ पित्त वाढल्यावर शरीरावर अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात, जसं की पचनाचे विकार होऊ शकतात, अल्सर होऊ शकतो. त्याचप्रमाणे त्वचेचे आजार होऊ शकतात, यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात, रक्तातील उष्णता वाढू शकते. थंड, हलका आणि गोड आहार घ्या, जसं की तांदूळ, दूध, तूप. तिखट, आंबट, तेलकट पदार्थ शक्यतो टाळा आणि भरपूर पाणी प्या. ध्यान, योग करा, ताण कमी ठेवा आणि पुरेशी झोप घ्या. यासारख्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुमचं पित्त कमी व्हायला मदत होते आणि तुम्ही निरोगीही नक्कीच राहू शकता. तेव्हा या छोट्या गोष्टीचा जरी तुम्ही तुमच्या जीवनशैलीमध्ये अवलंब केला तरी तुमची बरीचशी पित्त प्रवृत्ती कमी व्हायला नक्कीच मदत होऊ शकते.